सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यावर्षीच्या गणेशोत्सवामध्ये भारताने जगाला ऑपरेशन सिंदूरद्वारे दाखवलेली शक्ती आणि स्वदेशी वस्तूंच्या वापराविषयी जनजागृती करावी। गणेशोत्सव मंडळांनी प्रशासनासोबत समन्वय ठेवून हा उत्सव शांतता व उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करावा असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे। सार्वजनिक गणेशोत्सव निमित्त कायदा व सुव्यवस्था आढावा बैठकीत फडणवीस बोलत होते। उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, गृह राज्यमंत्री पंकज भोयर, राज्यमंत्री योगेश कदम, मुख्य सचिव राजेश कुमार आदी यावेळी उपस्थित होते। गणेशोत्सवादरम्यान गणेश भक्तांना कुठल्याही प्रकारे अडचणी येणार नाहीत त्या पद्धतीने कार्यवाही करावी। तर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाप्रमाणे मूर्तिकारांनाही सलग 5 वर्ष परवानगी देण्याचे आदेश देत मुख्यमंत्री म्हणाले, मूर्तिकारांनी या परवान्याचे दरवर्षी नूतनीकरण करावे। परवानगीसाठी महापालिकेमार्फत सुरू करण्यात आलेल्या संगणकीय प्रणालीवर आधारित एक खिडकी योजनेचा लाभ घेण्यात यावा। तसेच गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी कृत्रिम तलावाची संख्या आणि उंच मूर्तीचे खोल समुद्रामध्ये विसर्जनासाठी बोटींची संख्याही समुद्र किनारी वाढवण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिली आहे।